हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज सकाळी सकाळी देवपूजा आवरून घेतली आणि त्यानंतर दोघांना आंघोळ घातली। श्री आणि उर्वी दोघं पण बसलेली होती टीव्ही बघत। सकाळी सकाळी त्यांना टीव्ही लागते आणि श्रीने घेतलेलं होतं पांघरून, त्याला थंडी वाजत होती म्हणून। त्यानंतर टिफिन बनवून घेतला, तर आज घेवड्याची सुक्की शेंग चपाती बनवली। त्यानंतर उर्वीला खायचा होता पास्ता, तिला पास्ता खूप आवडतो म्हणून मग सगळ्यांसाठीच बनवून घेतला। तर सिंपलच बनवला, जास्त भाज्या वगैरे मी टाकल्या नाहीत। पाणी गरम करून घेतलं, थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये पास्ता उकळून घेतला आणि पॅनमध्ये तेल गरम केलं, वाटाणे टाकले, पास्ता मसाला टाकला आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आणि सर्वात अगोदर उर्वीला दिलं। तर नाश्ता केल्यानंतर चहा घेतला आणि तोपर्यंत आमच्या उर्वीचं चालू होतं खेळायचं। ओढणी घेतलेली होती माझी आणि त्यासोबतच खेळत होती। सगळं घरातलं काम आवरलं आणि निघालो रानात। तर आज मका लावायची होती म्हणून मग आम्ही सगळेजणच निघालो। थोडंसं लांब आहे घरापासून म्हणून मग सगळेजण गाडीवर आलो। तोपर्यंत आमच्या आईने सुरुवात केलेली होती, त्या लावत होते एका बाजूला हरभरे आणि मी लावणार होते एका साईडला मका। तर दोघींनी एक एक लाईन लावून घेतली आणि भूक लागलेली होती म्हणून मग सगळेजण जेवायला बसलो। तर घेवड्याची शेंग, चपाती, जवसाची चटणी पण आणलेली होती। जेवण केलं आणि 4-5 वाजेपर्यंत जेवढं होईल तेवढं लावून घेतलं आणि घरी आले। घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळा बनवून घेतला आणि एका साईडला चहा पण ठेवलेला होता। चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। बाय।